सारा 11 संघ एक्स्ट्रा प्लेयर आपण या. सारा 11 या संघ विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा प्लीज. प्रणित माधव आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळत असताना पहिला बॉल आणि प्रत्येक विकेटसाठी जर आपण पाहिलं तर प्रणित माधव याच्या 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल स्वामींना परिवेकर यांच्याकडून. आणि पहिलाच बॉल अक्षय शेडगेच्या बॅट मधून बॉल गेला आउट ऑफ द बॉल, आउट ऑफ द पार्क. पहिलाच बॉल काय फटका खेळलाय पहा. 2 धावा पहिल्याच बॉल वरती आल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी दिमागदार फटका होता अक्षय शेडगेचा. ताकदवार अक्षय शेडगे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. समोर जर आपण पाहिलं तर प्रणित माधव, याच प्रणित माधवने गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. तो प्रणित माधव आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. सोडून दिलाय बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 3 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रणित माधव म्हणजेच रब्बाडा गोलंदाजीसाठी आलाय. गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार याच खेळाडूने पटकावला होता. तो गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका अक्षय शेडगेच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका. हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आता येतोय अक्षय शेडगेच्या बॅट मधून चौकार. ऑन स्क्रीन हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी. व्यासपीठावर शुभागमन झाले आमचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुचाकी ऍक्टिव्हा आपण पाहतोय त्यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेली. आणि त्याचप्रमाणे बेस्ट बॅटरसाठी जर आपण पाहिलं तर 5 ग्रॅम सोन्याचं नाणं. बेस्ट बॉलरसाठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं. पुढचा बॉल अगदी सरळ रेषेमध्ये. अक्षय शेडगे इज ऑन फायर. अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा फटका आलाय अक्षय शेडगेच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. क्या बात है. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय खेळाडू. अक्षय शेडगे इज ऑन फायर नाउ. ड्रीम 11 या संघाचा हा खेळाडू. कर्णधार द कॅप्टन लिडिंग फ्रॉम डिफरंट. कर्णधार अक्षरशः धुतोय सगळ्यांना. धन्यवाद. निर्णय आलाय. षटकार पंच घोषित करत असताना पाहायला मिळालेत अक्षय शेडगेच्या बॅट मधून या संपूर्ण स्पर्धेतील षटकार पाहायला मिळाला. आणखीन एक. अक्षय शेडगे इज ऑन फायर नाव. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 13. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल विदिशा स्टार विरुद्ध रॉयल स्टॅलियन. कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. प्रणित माधव 3 बॉल मध्ये आतापर्यंत 13 धावा त्याने खर्च केलेत. अक्षय शेडगेच्या बॅट मधून आतापर्यंत या मॅच मधील पहिला षटकार आलाय तो अक्षय शेडगे स्ट्रायकिंग एंडला. बॅट बोलली अक्षय शेडगेची. कर्णधार आहे या संघाचा कॅप्टन लिडिंग फ्रॉम डिफरंट. फलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन कर्णधार आपण त्वरितच व्यासपीठावर या. विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या.
यावेळेला चांगला बॉल आहे, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा त्याने खर्च केल्यात. प्रणित माधव षटक क्रमांक 1 हाताळत असताना यश त्यांच्या मागे आपण पाहतोय अमित महाडेश्वरला सारा 11 या संघाकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका. हा देखील बॉल गेला आउट ऑफ दी पार्क. आता पंचांचा निर्णय काय येईल हे पाहायचंय. 2 धावा पंचांनी घोषित केल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फिफ्टीन ऑन बोर्ड. 5 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळले. शेवटचा 1 बॉल शिल्लक. प्रणित माधव दडपण दबाव निर्माण झाले या गोलंदाजावर, कारण धावा आल्यात या षटकामध्ये. अक्षय शेडगेने 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत ठोकला याच गोलंदाजाला. वैयक्तिक 5 बॉल मध्ये 14 धावांवर तो फलंदाजी करतोय. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. प्रणित माधव रब्बाडा. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. बॉल झाडाला आदळलाय. बॉल जर आपण पाहिलं तर झाडाला आदळून पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 16 बिनगडी बाद. विदिशा स्टार आणि रॉयल स्टेलियन टॉस केला जाईल. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना टॉस साठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. नितेश अष्टमकर. नितेश अष्टमकर युवा उद्योन्मुख गोलंदाज गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. लालबाग एक्सप्रेस म्हणून हा खेळाडू देखील ओळखला जातो. हा गोलंदाज अगदी प्रचंड वेग. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर गोलंदाजाने हा बॉल हाताळला. अक्षय शेडगे समोर उभा आहे. त्याची बॅट बोलली आहे. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करायची आहे आणि पहिला बॉल आपण पाहतोय नितेश अष्टमकर यांनी हाताळला देखील. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. दुसरा बॉल यावेळेला उडवलाय बॉल अक्षयने. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. आता किती धावा असणार या बॉलवर? 2 धावा पंच घोषित करतायत. आणखी 2 धावांची भर होईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 18 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सारा 11 एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ड्रीम 11 हे संघ. हा हे षटक समाप्त झाल्यानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार. नितीश अष्टमकर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धावेचा फटका पाहायला मिळाला अक्षय शेडगेच्या बॅटमधून. यावेळेला चांगला बॉल. पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. क्या बात है. नाव आहे नितेश अष्टमकर. अगदी बरोबर बॉल आपण हाताळत असताना पाहायला मिळतोय नितेश अष्टमकरला. चान्सच नाहीये हा बॉल खेळण्यासाठी अक्षयकडे. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता सरळ रेषेमध्ये. बॉल जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेल्या यष्ट्यांवर जाऊन आदळला. तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवले. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला देखील बॉल जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम सारा 11 संघ आपण पाहतोय एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 लालबाग.
नितेश अष्टमकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक. चांगला बॉल आणि हा बॉल गेलाय पॉइंटच्या डोक्यावरून. गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव पंच आता घोषित करतायत. चांगला बॉल नितेश अष्टमकरने हाताळला. एकच धाव आली आहे. 21 धावा धावफलकावरती झाले. शेवटचा एक बॉल शिल्लक. 1 टू गो. आतापर्यंत 5च धावा खर्च केलेत नितेश अष्टमकरने. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न होईल. धावताय क्षेत्ररक्षक. 1 2 3 4 4 क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत, पण झेल मात्र होऊ शकला नाहीये आणि जीवदान मिळालंय अक्षय शेडगेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पिचिंग झाल्यानंतर पहा हवेमध्ये होता बॉल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जमले जरूर. शेवटच्या क्षणाला जाऊ दिलाय हा बॉल. 1 2 3 क्षेत्ररक्षक बरोबर पाहायला मिळाले. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार. सामन्याचा टॉस केला जातोय. माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या शुभ हस्ते या मॅचचा देखील टॉस केला जाईल. तिसरा सामना आजच्या रजनीमधील आणि या सामन्याचा टॉस आता केला जातोय. रॉयल स्टॅलियन आणि त्यांच्या विरुद्ध विदिशा स्टार. छापा आणि छापा झालाय. रॉयल स्टॅलियन टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? कमीत कमी आम्ही 45 धावांतरी करण्याचा प्रयत्न करू, कारण का समोर चांगलं आम्हाला आव्हान आहे. त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त स्कोर करणं आम्हाला भाग पडणार. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? 15वा पर्व आपण पाहतोय. मालिकावीरासाठी जर आपण पाहिलं तर जी दुचाकी ऍक्टिव्ह आहे तिच्याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे. गेली 14 वर्ष ही LCD हा प्रोग्राम आपण गेली 14 वर्ष आपण बघतोय लालबाग क्रिकेट धमाक्याचं आयोजन होतं. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळाने आम्हाला चांगला असा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे. तर आता हे 15वं वर्ष आहे. 14 वर्षापेक्षा एक नवीन असं काहीतरी बघायला मिळतो आम्ही. आणि आमचे सगळे सहकारी चांगल्या प्रकारे मेहनत करून हे एवढं सगळं उभं करतात. त्यांचं धन्यवाद. आणि जे आम्हाला सहकार्य करतात शेठ भाऊ वगैरे सगळ्यांचे आम्ही खरोखर शतशः मनपूर्वक आभारी आहोत. आणि जी मालिकावीर म्हणून शेठ यांनी जी आम्हाला हे दिली आहे ते एक आम्हाला प्रोत्साहन आहे की तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा, तुम्हाला त्याचं बक्षीस मिळेल. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सिद्धी आपल्या सोबत आहे. सिद्धी, काय म्हणाल या मॅच बद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? मॅच तर एकदम खूप अतिशय चांगली चालू आहे. आणि या स्पर्धेबद्दल बोललं तर राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान या मंडळाने आम्हाला खूप सपोर्ट पण दाखवला आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म पण दिला आहे. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद. शेठ, 2 शब्द आपण काय म्हणाल या स्पर्धेविषयी? धन्यवाद शेठ. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. जातोय मॅचच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. अक्षय शेडगेची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये देखील. बॅट मधून धावा येत आहेत. धावा जमवतोय अक्षय शेडगे आपल्या संघासाठी. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर आता 17 बॉल मध्ये 33 धावांवर फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34. वैयक्तिक अक्षय शेडगे फलंदाजी करतोय 33 धावांवर. म्हणजेच अजून एकही बॉल पार सावरने खेळला नाहीये या मॅच मध्ये.
ज्यावेळेला बॉल हवेमध्ये आहे, स्वतः बॉलच्या खाली पोहोचतोय अमित महाडेश्वर. झेल पकडेल का? यस, पकडलंय. दुसऱ्या अटेम्प्टला बरोबर झेल आणि विकेट आली आहे. धावा आल्या या षटकामध्ये. 2 चौकार ठोकले जरूर. अक्षय शेडगेची महत्वपूर्ण विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 34 गडी बाद. आता मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. एका मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुढील सामन्याला देखील सुरुवात होईल. कारण उर्वरित जर आपण पाहिलं तर आणखीन 12 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा नितेश अष्टमकर गोलंदाजीसाठी आलाय आणि नवीन बॅटर आदित्य गायकवाड. पहिलाच बॉल पार्थ सावंतच्या बॅट मधून. आता हा बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर हाताळला होता नितेश अष्टमकर यांनी, पण तो बॉल जर आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय पार्थ सावंत यांनी फेकून दिला मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. चांगला बॉल आहे नितेश अष्टमकर. हेच टप्पे हाताळावे लागतील या मॅच मध्ये. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. चांगलं बॅकअप दिलंय क्षेत्ररक्षकाने. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावून पोहोचले धावफलकावरती 37 या आकड्यावर. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. न्यू बॅटर आता पाहतोय आपण आदित्य गायकवाड फलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत याच पटांगणामध्ये. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. 10:56 दुसरा सामना स्पर्धेतील. पहिलाच बॉल खेळत असताना मोठा फटका खेळायचा होता आदित्यला. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 38. अजून 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. नितेश अष्टमकर हिरो ठरलाय या मॅच मध्ये, कारण इकॉनॉमिक स्पेल त्याच्याकडून पाहायला मिळालाय. 1.3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळले. 10 धावा खर्च केलेत. अमित महाडेश्वर या संघाचा कर्णधार. सारा 11 रमेशजी कदम यांचा संघ. क्रिकेटचा महासंग्राम. चांगला बॉल आहे. मोठा फटका खेळलाय पुन्हा एकदा पार्थने. हा बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गेलाय मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 40 या आकड्यावर.
यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळलाय पार्थने. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आणखीन 2 धावा आल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 42. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 4 मधील. चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतील. त्याच्याकडून झेल सुटलाय आणि बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. महत्वाचा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ समाप्त झालाय. 11च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 44 ऑन बोर्ड. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? कारण नितेश अष्टमकरने आतापर्यंत 2 षटक हाताळलेत या आतापर्यंत आपण पाहिलं तर या पहिल्या इनिंगमध्ये. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लाभलंय अलिबाग विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी यांचं देखील आपलं देखील मनपूर्वक आभारी असणार आहे. आयोजन समितीच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण पाहतोय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर हे सर्वच मान्यवर विशेष उपस्थिती देखील आमच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते त्यांची आणि विशेष सहकार्य देखील लाभलंय. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी राजेश मंडल यांना आमंत्रित केलं जाईल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. राजेश मंडल गोलंदाजीसाठी आलेत. 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील? कारण बॅटर जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आदित्य गायकवाड आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सलामीवीर फलंदाज पार्थ सावंत नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल. धावसंख्या झाले धावफलकावरती 44. 5वं षटक मार्गस्थ आहे. राजेश मंडल पहिला बॉल सोडून दिलाय. पहिला बॉल वाईड बॉल पंच घोषित करतायत. पहिलाच बॉल अतिरिक्त आलाय. आदित्य गायकवाडला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना डावखुरा फलंदाज धावा जमवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. पार्थ सावंतचा विचार केला तर 5 बॉलमध्ये तो खेळतो वैयक्तिक 9 धावांवर. त्यावेळेला आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळाला आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. वाईट प्लस 1 अशा 2 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 47. शेवटचे 6 बॉल शिल्लक. राजेश मंडल शेवटचे 6 बॉल हाताळत असताना त्याला पाहतोय निर्णायक षटक ठरू शकेल या मॅच मधील. सहा बॉल शिल्लक. राजेश मंडल पहिलाच बॉल आपण पाहिलं तर बॉल मैदानामध्ये आलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण केली आहे. एक धावसंख्या एकने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 48 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. एका बाजूला आपण पाहतोय सारा 11, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ड्रीम 11 हा संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत बॉल गेलाय 2 धावांसाठी. फटका खेळलाय. समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 51. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. राजेश मंडलचं महागडे षटक आतापर्यंत राहिलंय कारण 3 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात.
51 धावा, 51 ऑन बोर्ड. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 52. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक आहे आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका खेळलाय पुन्हा एकदा पार्थने आणि आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय पार्थ सावंतच्या बॅटमधून 2 धावांसाठी. 54 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. शेवटचा बॉल आहे. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. पार्थ सावंत आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर आदित्य गायकवाड ही जोडी आपण पाहतोय फलंदाजीसाठी. फटका खेळलाय पुन्हा एकदा मोठा आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय 2 धावांसाठी. पाचव्या म्हणजे जर आपण पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 56. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. ड्रीम 11 आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर अपोजिट सारा 11 हा संघ आहे. आमचे मित्र सिद्धेजी मोरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल सिद्धेजी मोरे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही कर्णधारांना प्रथमतः विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. ड्रीम 11 आणि सारा 11 दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवा. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15वा पर्व आपण पाहतोय या स्पर्धेचं. हा क्रिकेटचा महासंग्राम, हा ऐतिहासिक सोहळा गाजवणार कोण याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. कारण 15वा पर्व आहे आणि या 15व्या पर्वमध्ये जर आपण पाहिलं तर दुचाकी ॲक्टिवा
जी मालिकावीराच्या पुरस्कारासाठी दिली जाईल. आणि बेस्ट बॅटरसाठी जर आपण पाहिलं तर 5 ग्रॅम सोन्याचं नाणं आहे. बेस्ट बॉलरसाठी देखील 5 ग्रॅम सोन्याचं नाणं. अशी ही तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय, लालबाग क्रिकेट धमाका 2025. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे 30 बॉल आणि या 30 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. 30 मध्ये 57 धावांची गरज. आमच्या मंडळाचे हितचिंतक मार्गदर्शक माननीय श्री नरेशजी घाडीगावकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. 30 बॉलमध्ये 57 धावांची गरज. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर प्रणित माधव आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन साळी. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर पार्थ सावंत. 30 बॉलमध्ये 57 धावा पूर्ण कराव्याच लागतील टीम सारा 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय ड्रीम 11 लालबाग हा संघ. पार्थ सावंत 30 बॉलमध्ये 57 धावा. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण पाहतोय गणेश जानवलकर. यष्टीरक्षक म्हणून अक्षय शेडगे या संघाचा कर्णधार. पहिला बॉल हाताळत असताना पार्थ सावंत. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करत असताना अगदी सोपा झेल. संघ मालक स्वतः उपस्थित. झेल त्यांनी पकडला. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. प्रणित माधव आउट. जगन्नाथ महाजन या संघाचे संघ मालक स्वतः धावून येत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल हाताळल्यानंतर आपण पाहिलं तर पुल करायचा होता. प्रणित माधवला फटका त्याचा फसलाय. बरोबर संघ मालक स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहिले. झेल त्यांनी पकडला आणि विकेट आली. पहिल्या बॉलवर मोठी. प्रणित माधव बाद. नवीन बॅटर कॅप्टन आलाय. कर्णधार अमित महाडेश्वर फलंदाजीसाठी येत असताना आज धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये, कारण 29 बॉल मध्ये आता 57 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अमित महाडेश्वर इज ऑन स्ट्राईक नाव. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. याच क्रीडांगणामध्ये हा ऐतिहासिक क्रिकेटचा सोहळा, हा क्रिकेटचा सण, क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा उत्साह आपण पाहतोय रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये. पार्थ सावंतच्या पहिल्या बॉलवर मोठी विकेट. अमित महाडेश्वर इज ऑन स्ट्राईक नाव. मोठा फटका अमित आल्या बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्रामध्ये. मोठा फटका अमितने खेळलाय 2 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी बरोबर रेषेमध्ये फटका खेळला अमित महाडेश्वरने. 2 धावा आल्यात. पंचांचा निर्णय अंतिम राहील, आपण याची नोंद घ्या. खेळाडूंना विनंती असेल आणि सिने अभिनेते आमच्या मंडळाचे सभासद माननीय श्री मयूरजी पवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मयूरजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. एकच धाव पंच घोषित करतायत. दगडी चाळ या चित्रपटामध्ये देखील आपण मयूर पवार यांना पाहिलंय आणि त्यांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल आलाय. अमित महाडेश्वर इज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना रोहनला आपण पाहतोय. पार्थ सावंत. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक आणि कॅच पकडले पुन्हा एकदा. जगन्नाथ महाजन. जिथे जाईल तिथे महाजन महाजन महाजन. नाव आहे जगन्नाथ महाजन. संघ मालक धावतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा ते खेळतायत, पण आज मात्र संघ मालक म्हणून मैदानामध्ये उतरलेत. आणखीन एक झेल पकडला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लो मोशन मध्ये. ओहो व्हॉट अ कॅच. जगन्नाथ महाजन. अमन वाटाणे खुश आहेत. आदित्य गायकवाड खुश.
स्वतः संघमालकच मैदानामध्ये उतरलेत, मग काय होणार? असे झेल पकडले जातील त्यांच्या माध्यमातून. 2 झेल आतापर्यंत संघमालकाने पकडलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. समीर पवार. पवारची पॉवर या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? कारण 2 विकेट्स आतापर्यंत पार सावरने पटकावलेत. एकच धाव फलकावरती झाली आहे. आमचे मित्र देवेंद्रजी खोडदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणखीन एक विकेट येईल का? बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय. 1 2 3 4 बरोबर 4 क्षेत्ररक्षक सरळ रेषेमध्ये पाहायला मिळाले आणि झेल सुटलाय. अक्षय शेडगे प्रयत्न करत असताना दुसऱ्या क्षेत्ररक्षक तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचला आणि झेल त्याच्याकडून सुटला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट ही दृश्य टिपली जात आहेत. जो क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता त्याच्या बरोबर मागे तो बॉल जाऊन पडलाय आणि जीवदान मिळाले फलंदाजाला. समीर पवार आणि रोहन साळी जोडी आपण पाहतोय टीम सारा 11 संघाकडून. आतापर्यंत 2 विकेट्स पार्थ सावंतने पटकावलेत. रोहन साळेकडे आपण पाहिलं तर क्षमता आहे. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. बॅटमधून धावा येणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. फटका खेळला हवेमध्ये. हा बॉल देखील ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात काय होईल. पुन्हा एकदा झेल सुटलाय. आणखीन एक झेल सुटलाय. 4 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथपर्यंत पोहोचले होते. झेल पुन्हा एकदा सुटला. अशा चुका होतच असतात क्रिकेटमध्ये. ऍक्शन रिप्ले देखील आपण पुन्हा एकदा पाहतोय. पार्थ सावंतने हाताळलेला चेंडू बॅटची वरची कडा त्याने जरूर घेतली. बॉल हवेमध्ये गेला. खूपच उंची गाठली बॉलने आणि तदनंतर मात्र खाली येत असताना अक्षय शेडगेकडून ही चूक पाहायला मिळाली. अगदी सोप्पा झेल. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 धावा धावफलकावरती झाले. 2 विकेट्स माघारी परतले टीम सारा 11 संघाचे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर उर्वरित 24 मध्ये करायचे 54 धावा. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. विनंती असेल ड्रीम 11 टीम मीटिंग घ्यायची नाहीये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिलेला आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तेव्हा टीम मीटिंग घ्यायची विनंती असेल. 24 बॉल मध्ये 54 धावांची गरज. अक्षय शेडगे षटक क्रमांक 2 हाताळत असताना 24 मध्ये करायचे 54 धावा. अजूनही मॅच ऑन आहे. रोहन साईला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. धावा येणं गरजेचंच असतील या मॅच मध्ये. रोहन साईच्या बॅट मधून 3 धावा धावफलकावरती झालेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लालबाग क्रिकेट धमाका LCD 2025 सीझन 15. पहिला सामना काय रंगला. राहुल कहारच्या बॅटमधून वैयक्तिक 22 धावा आल्या. विकेट देखील त्यांनी पटकावल्या आणि पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला राहुल कहारने. अक्षय शेडगे प्रचंड वेग. पहिलाच बॉल हाताळत असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. कॅप्टन कर्णधार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ऑरेंज आर्मी ड्रीम 11 लालबाग या संघ. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फलंदाजाला कळला देखील नाहीये हा बॉल. प्रचंड वेगात हाताळला होता हा बॉल अक्षय शेडगेने. पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल उडवलाय. लो फुल टॉस. त्याचा खरपूस समाचार घेत असताना रोहन साळी आणि बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. फाईव्ह ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले. सारा 11 संघ थोडासा बॅकफूट वरती जात असताना पाहायला मिळतोय. पण रोहन साळी तेवढाच ताकदवार फलंदाज. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेच्या असतील या मॅच मध्ये. त्यावेळेला आणखीन एक मोठा फटका रोहन साळीच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये रोहनला. 7 धावा धावफलकावरती झालेत. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर 2 बॉल वरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले रोहन साळीच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. अक्षय शेडगेने प्रथम फलंदाजी करत असताना बॅट मधून धावा आल्या होत्या अक्षय शेडगेच्या.
त्यावेळेला चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, ढकलले, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आदित्य गायकवाड आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 8. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. मॅच ऑफिशियल स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रवींद्र पवार, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे. उद्याच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील शिस्तबद्ध पंच म्हणून ज्यांची ओळख आहे ते अगदी कडक शिस्तीचे पंच सर सूर्यकांतजी अडाव इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज करत असताना गणेश जानवलकर आहेत. झेल त्यांनी पकडलाय, विकेट आली. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. समीर पवारची खेळी संपुष्टात, विकेट. आणि गणेश जानवलकर यांनी झेल पकडलाय म्हणून परेश यादव यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक गणेश जानवलकर यांना दिलं जाईल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बरोबर जज केला गणेश जानवलकर, बॉलच्या खाली आले, झेल त्यांनी पकडला आणि 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक देखील पटकावलंय गणेश जानवलकर यांनी. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. विशाल धनावडे न्यू बॅटर, सारा 11 या संघाकडून फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. विशाल धनावडे यांना बॉलच्या खाली, क्षेत्ररक्षक पोहोचले, झेल पकडली, आता चूक होणार नाहीये. आणखीन एक विकेट. विशाल आले आणि विशाल माघारी परतलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये अक्षय शेडगेने 2 विकेट्स आतापर्यंत पटकावलेत. एक षटक हाताळत असताना ऍक्शन रिप्ले पण पाहतोय. खूपच उंचीवर गेलेला हा बॉल, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जज केला आणि जज केल्यानंतर मात्र झेल त्यांनी पकडलाय, विकेट आली. फलंदाज माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत, राजेश मंडल. प्रसाद गावकरने झेल टिपला होता आणि म्हणूनच की काय विकेट आली. नवीन बॅटर आलेत राजेश मंडल. 8 धावा धावफलकावरती झालेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 गडी माघारी परतलेत. रोहन साळी वैयक्तिक 5 बॉलमध्ये 6 धावांवर फलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी पार्थ सावंत. आतापर्यंत 1 षटक त्यांनी हाताळले. 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स पटकावलेत पार्थ सावंत यांनी. पहिलाच बॉल चांगला फिरवला होता, बॉल बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. 1 धाव पंच घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 9. 4 गडी माघारी परतलेत. रोहन साळी स्ट्रायकिंग एंडला. हा क्रिकेटचा महासंग्राम सर्व दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बिग हिट रोहन साळीच्या बॅट मधून अगदी देखना फटका पाहायला मिळतोय. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आत्ता पंचांचा इशारा येतोय चौकार. असे फटके खेळावे लागतील. अगदी देखना फटका पाहायला मिळाला रोहनच्या बॅट मधून. दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा आले. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 13. 16 मध्ये 44 गरज सामना जिंकण्यासाठी. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केले गोलंदाजाने. बॉल जाईल गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी माघारी परतले. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पार्थ सावंत षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याला पाहतोय. आणखीन एक फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. आदित्य गायकवाड बॉल पर्यंत पोहोचतायत. चांगला प्रयत्न, चांगलं बॅकअप देखील दिलंय आणि 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले धावफलकावरती 15. ऑरेंज आर्मी ड्रीम 11 लालबाग संघ आपण पाहतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये गणेश जानवलकर. फटका खेळलाय, सरळ रेषेमध्ये फटका खेळायचा होता, फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण केले पहा. धावा अडवल्यात, धावा बचावल्यात आपल्या संघासाठी. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांची बरसात होत असताना पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकासाठी.
बॉल पर्यंत पोहोचला तो क्षेत्ररक्षक. अगदी जज केलं बॉलला आणि शेवटच्या क्षणाला अगदी आतमध्ये फेकून दिलं, ढकललं बॉलला. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉल अडवतील. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. म्हणजेच 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 17. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 40 धावांची गरज असणार आहे. 1 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जाईल. आता मात्र 12 मध्ये करायचे आहेत 40 धावा. लास्ट 12 बॉल 40 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. सर्वच मान्यवर खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या ते सर्वच मान्यवरांनी. लालबाग क्रिकेट धमाका 2025 15व पर्व या स्पर्धेचा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दत्ता पाटील क्रीडांगण. आमच्या समवेत काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहेत, काही प्रेक्षक ऑनलाईन देखील जुळले. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 12 बॉल मध्ये आता करायचे जिंकण्यासाठी 40 धावा. लास्ट 12 बॉल 40 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण असणार आहे. सामना जिंकण्यासाठी LED स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रायोजक. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आमच्या संपूर्ण स्पर्धेला. MB स्पोर्ट्स, मयुरेजी भवर अँड कंपनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित LCD लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर माननीय श्री मिनारजी नाटाळकर यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय श्री दीपक मौर्य समाजसेवक यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता मात्र उर्वरित 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखी 40 धावांची गरज असताना मात्र नवीन गोलंदाज प्रसाद गावकर यांना आमंत्रित केलं जाईल. 12 मध्ये करायचे 40 धावा. रोहन साळी स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर राजेश मंडल, प्रसाद गावकर. 12 मध्ये करायचे 40 धावा. लास्ट 12 बॉल 40 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. प्रसाद गावकर पहिला बॉल सोडून दिलाय. वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड. 14 षटक मार्गस्थ आहे. 12 मध्ये करायचे आणखीन 39 धावा, कारण पहिला बॉल हाताळत असताना अतिरिक्त धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळलाय रोहनने. बॉल मैदानामध्ये आलाय. घोषंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. 1 धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली स्वतः यष्टीरक्षक जज करत असताना पार्थ सावंतने झेल पकडला. आणखीन एक विकेट आली. फलंदाज बाद. नितेश अष्टमकर नवीन फलंदाज. चांगला बॉल पुन्हा एकदा प्रसादने हाताळलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. 9 मध्ये आता करायचे 38 धावा. लास्ट 9 बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि अर्धा संघ माघारी परतलाय. टीम सारा 11 या संघाचा. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. क्रिकेटचा महासंग्राम. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळला. नाव आहे प्रसाद गावकर. ऍक्शन रिप्ले. तो चेंडू हाताळला पुन्हा एकदा प्रसादने. आतमध्ये आला, वळण घेतलं चेंडूने. यष्टीरक्षक पार्थ सावंतच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव आलाय.
8 बॉलमध्ये आता करायचे 38 धावा. यावेळेला मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. बॉल जर आपण पाहिलं तर वन बाउंड चाललाय गोशंकी क्षेत्रात, रन मिळेल एक. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 20. 7 बॉलमध्ये आता 37 ची गरज. सहा बॉल आणि 35 धावांची गरज आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अमेय आलेत. डावखुरा गोलंदाज अमेय. 6 मध्ये करायचे आहेत 35. अमेय पहिला बॉल चांगला हाताळलाय. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव येतोय. 5 मध्ये करायचे आहेत 35. काय बॉल हाताळलाय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. डावखुरा गोलंदाज. पहिला बॉल निर्धाव. ओ व्हॉट अ शॉट. चांगला फटका राजेशने खेळलाय. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात आणि रन्स मिळतील 2. 4 मध्ये आता करायचे 33. सारा 11 आणि त्यांच्या विरुद्ध ड्रीम 11 लालबाग हा संघ आपण पाहतोय. ऑरेंज आर्मी ड्रीम 11 लालबाग हा संघ. अक्षय शेडकेने अफलातून फलंदाजी केली. पहिल्या डावामध्ये खूप साऱ्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याला साथ दिली पार्स सावंतने. सेकंड इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं तर विकेट्स त्याने पटकावल्या. पार्स सावंतने देखील विकेट्स पटकावल्या आणि म्हणूनच की काय विजयाच्या उंबरट्यावरती असतं आपण पाहतोय संघ ड्रीम 11. आणखीन एक मोठा फटका पुन्हा एकदा खेळला राजेशने. बॉल जाईल पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रात. मैदानाच्या बाहेर गेलाय 2 धावांसाठी. आणखीन 2 धावांची भर होईल. 3 मध्ये आता 31 धावांची गरज. 26 धावा धावफलकावरती झालेत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन पाहायला मिळेल विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन हा संघ. नेक्स्ट मॅच टीम विदिशा स्टार विरुद्ध रॉयल स्टॅलियन. तब्बल 6 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 3 मध्ये आणखीन 31 धावांची गरज. चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील. जगन्नाथ महाजन डायरेक्ट थ्रो. प्रयत्न करत होते जगन्नाथ. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 2 मध्ये आता 30 धावांची गरज. दोन बॉल मध्ये 30 धावा करायच्या आहेत. चांगला बॉल बरोबर पायावर जाऊन आदळलाय आणि पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली आहे. नितेश अष्टमकर माघारी परतलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 30 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले. बरोबर पायावर जाऊन आदळलाय. बरोबर गुडघ्यावर जाऊन आदळलाय हा बॉल आणि विकेट आली आहे. नितेश अष्टमकर बाद. शेवटचा बॉल शिल्लक आणि 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि हा बॉल मात्र वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव. प्रतीक आलेत फलंदाजीसाठी. शेवटच्या बॉलमध्ये 30 धावांची गरज. सारा 11 आणि त्यांच्या विरुद्ध ड्रीम 11 लालबाग हा संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलाय. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचा पहिला दिवस पहिली रजनी आपण पाहतोय. आणि हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील पंच बाद घोषित करतायत. म्हणजेच हा सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेल्या टीम ड्रीम 11 लालबाग या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हळद टीम सारा 11. आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अक्षय शेडगे या खेळाडूला, ज्या खेळाडूने
फलंदाजी करत असताना 33 धावा केल्या, 2 विकेट्स पटकावल्या आणि म्हणूनच की काय हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय अक्षय शेडगे या खेळाडूला.